हॅलो गाईज, ओळखीता का नाही उत्तनचा पुष्पा ना. आज परत एकदा ब्लॉग स्टार्ट करू ना. आजचा नवा दिवस परत एकदा मी बोलले कालच्या दिवस एक नवा व्हिडिओ बनवू. त्याचा नवा व्हिडिओ स्टार्ट केला आहे. ते चला व्हिडिओ चालू करू. आपण 2 बस केलेल्या आहेत, तुम्हाला दाखविल्या दोन्ही बस. मला वाटते तिसरी बस पण आहे, सध्या या दोनच आल्या आहेत, तिसरी येवायचं आहे. ते 3 बस घेते आम्ही. सगळे जागा एक्सप्लोर करायच्या, फिरायच्या. अख्खे वेलंकणी टूर्समध्ये जवरी पण मेंबर राहिले तेच. चला व्हिडिओ स्टार्ट करू न, बघू आज काय काय व्हायचं आहे ते. तर मित्रांनो, आता आपण पोचलेले आहोत, तेच म्हणजेच सेंट थॉमस माउंट. तिकडे आपण पोचलेले आहोत आणि आपली बस बघा. तर मित्रांनो, आता हा तुम्हाला जो क्रॉस दिसत आहे, जो वेदीच्या मागे आहे, त्याचे मागची स्टोरी अशी आहे की संत थॉमस यांनी हा स्वतःच्या हाताने कोरलेला होता. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे एक मिस चालू होतं 18 डिसेंबरला 1558मध्ये, आणि त्यावेळेला त्याच्यातून रक्त येऊ लागलं. आणि तसंच प्रत्येक 18 डिसेंबरला त्याच वेळेला मिसाच्या टायमाला रक्त यायचं या क्रॉसमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही हा एरिया बघत आहात, हा तोच आपण चर्चच्या मागे आलेले आहोत. आणि तुम्हाला आता वरून दाखवतो आपण किती वरती आहोत. तर मित्रांनो, आता सर्व लोक आपले निघालेले आहेत आणि आपण आता खाली दुसऱ्या चर्चकडे जात आहोत. आणि तिकडे रिअलमध्ये संत थॉमस यांची कूर आहे. तर चला तिकडे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण उतरत आहोत खाली. आपल्या जिकडे बस पार्क केलेल्या आहेत तिकडे टोटल आम्ही तर मित्रांनो, आता आपण उतरलेले आहोत नाश्ता करण्यासाठी. तर चला नाश्ता करूया. तर मित्रांनो, आता आपण नाश्ता वगैरे करण्यासाठी आलो होतो. आणि ते नाश्त्याला काय बोलतात, डोसा, आणि त्याच्यावर कवण फोडलं जातं आणि तसाच डोसा देतात. आणि बाकीच्यांनी तिकडे नाश्ता केला, पुरणपोळी आणि चहा घेतलेला. तर चला आता परत एकदा आपण बसजवळ जाऊया. तर मित्रांनो, हे सुद्धा एक चर्च आहे, म्हणजे इथे चर्च आहे, पूर्ण एरिया चर्चचा आहे. तर तुम्हाला वरती जाऊन दाखवतो मी कशा प्रकारचं आहे. मी गेल्या वर्षीसुद्धा इथे आलेलो. हे बघा या साईडला.
Pablo Cruz, चर्च गाइड, एडी पछादो में तोमा केरला खाया, आके उधर 7 मंदिर बनाया, बना के उधर से सीधा क्या करता ना, वो कन्याकुमारी बाजी में एक मंदिर बनाया, बना के उधर से क्या करता ना, सैंतम चर्ची मैलापुर मेरीना बीच बाजी में महादेवन किंग राजा, उसका बात कर बात सब खत्म हो गया। और राजा का देखते कैसे ना मारने देखते, तो हमको मालूम हो गया इधर से 10 किलोमीटर है, और टाइम में रोड नहीं, लाइट नहीं, बिल्डिंग नहीं, फुल जंगल है। ये मंदिर नहीं, ये मंदिर नहीं, कुछ भी, फुल जंगल है, फुल फराक है। उसका हल हाथे उधर ये छोटा रास्ता, इधर बड़ा रास्ता, छोटा रास्ता, ऐसे देखते देखते बहुत खराब, बहुत जंगल है। उधर से प्रार्थना करते उसका बाद में अंदर आके 13 बरस इधर बैठ के प्रार्थना किया 13 years ago। तर मित्रांनो, आता आपण त्या चर्चमधून निघालेले आहोत जिकडे संत थॉमस हे त्या गुफेमध्ये 13 वर्ष लपून बसलेले, म्हणजे प्रार्थना करायचे तिकडे। आणि तिकडेच त्यांच्याबरोबर एक चमत्कार झालेला, जेव्हा त्यावेळचे जे राजा होते ते त्यांना मारत होते, म्हणजे मारण्यासाठी आले होते, त्यावेळी ते तिकडे प्रे केली, ते पूर्ण गुफा बंद होती आणि त्यांच्या प्रेनी तिकडचे एक ब्लॉक तो ओपन झाला। मी तुम्हाला तर चला आता आपण बसमध्ये जाऊया। तर मित्रांनो, आपण आता आलेले आहोत ते म्हणजे सर्वात मोठं बीच, मरीना बीच। हे बंदर ना पाल्याचे सारखं बंदर। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण एक अजून चर्चमध्ये आलेले आहोत आणि हे सुद्धा चर्च खूप सुंदर आहे। मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो। हे बघा, खूप याचे आतमधले इंटिरियर ऑसम आहे। यांचं डोर बघून तुम्ही बोलाल की काय मस्त डोर आहे। तर हे बघा, काय सुंदर डोर आहे। तर चला आतमध्ये जाऊया। ठीक आहे, कॅमेरा लावून नाही सध्या कसं लपवायचं काय नाही जावाचं बघत जाण्या अगोदर एक नजर मारा, बघे सगळी चित्रे आहे, तुम्हाला समजेल। त्याच्यानंतर वरती पण आहे बघा, वेलंकणी माऊलीचा आवे आवे। मित्रांनो, आता आपण चर्चमधून निघालेले आहोत आणि आता आपण बसमध्ये जात आहोत। त्याच्यानंतर आपण जेवणासाठी जाणार आहोत। तर चला बसमध्ये जाऊया, मग नंतर जेवायला। हे बसमध्ये मंगारी सामान कोणाचं आहे? तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपण आलेले आहोत ते म्हणजेच संत थॉमस यांची जिकडे समाधी आहे, जिकडे त्यांची असली कूर आहे, तिकडे आपण आलेले आहोत। तर हे सगळं तुम्हाला एरिया दाखवतो। सध्या तरी आपण जेवणासाठी जात आहोत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी
त्यांची खरी समाधी कुठे आहे ते दाखवण्यासाठी जाणार आहे. तर पहिला तर तुम्ही हे चर्च बघा. तर मित्रांनो आता आपण आलेले आहोत इकडे जेवण वगैरे देत आहे ते बघा. व्हिडिओ चालू करायला मला खूप स्ट्रगल झालं. पण मेन कला ते आज यो अर्धा व्हिडिओ घेतला बिकॉज उत्सवचा पुष्पा आमचेच व्हिडिओ घेते जेविताना. ते मी दोघाला घेऊ व्हिडिओ मी पण घेते. मी बोलतो द्या माझ्यापाशी. मग या तुम्हाला मी दाखवित आहे ते जेवायला बसल्या. या जेविलेश जेवण झालं बोलते. हात पण नवीन ना आम्ही लेट झालो. हातबी देईले ना आम्ही लेट झालो. मी लेट झालो ॲक्च्युली व्हिडिओ करायला. व्हिडिओ नका करता हे ती फोटो काढते. मी तुम्हाला जसं सांगितलं मी लेट जाईल. माझं स्ट्रगल जाईल. मग चला आपण नक्षी भेटू. पुढचा ब्लॉग ते कंटिन्यू करतील. मी नाही करणार. बाय बाय. तर मित्रांनो आता आपण जेवून झालेलं आहे आणि आजचं जेवणसुद्धा चांगलं होतं. स्पायसी होतं आणि खूप इथे उन्हाळा जास्त आहे म्हणून खूप गरमी होत आहे. खूप एकदम बॉडी एकदम गरम झालेली आहे. तर आता मला वाटते तिथे खाली जाऊया. संत थॉमस यांची कूर बघण्यासाठी तिकडे मला वाटते AC आहे तिकडे बघूया. चला आता आपण जाणार आहोत म्युझियम बघण्यासाठी. इथे खूप जुन्या गोष्टी आहेत. संत थॉमसच्या वेळीच्या बायबल्स आहेत, तिकडचे दगडाचे पार्ट्स आहेत, हाडं आहेत आणि खूप काही आहे. तर चला तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की काय काय म्युझियममध्ये त्या ठेवलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण बाहेर निघालेले आहोत. ते म्हणजेच संत थॉमस यांची जिकडे कूर होती तिकडे. मी तिथे व्हॉइस ओव्हर नाही केला कारण तिकडे सायलेन्स असतो. ते चॅपल त्यांनी बनवलेलं आहे आणि तिकडे जे तुम्हाला मी त्यांचं जे दृश्य आहे म्हणजे त्यांची एक प्रतिमा बनवलेली आहे, स्टॅच्यू बनवलेले आहे. त्याच्या खाली जी माती दिसते काच लावलेले आहे तिकडे त्यांची खरोखर खाली त्यांची समाधी आहे. म्हणजेच त्यांची कूर आहे, त्यांची बॉडी आहे. तर त्यांना तिथेच पुरलेलं अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे. आणि आता आपण बाहेर निघालेले आहोत. तर चला आता मला वाटते बसमध्ये जावं लागेल. कूर वगैरे सर्व बघितलेले आहे आणि आता बसमध्ये जावं. आपण स्टेशनवर आलेले आहोत आणि आमची 6:30ची ट्रेन आहे. तर आम्ही थोडं अगोदरच आलेले आहेत कारण आमचं लगेज खूप आहे म्हणून आम्ही लवकर आलेले आहोत. तर चला
थोडा वेळ आराम करू, थांबू आणि ट्रेन आल्यावर मग सगळं लगेज आहे ते त्याच्यामध्ये टाकू. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपले मागे जी ट्रेन आलेली आहे तीच आमची ट्रेन आहे आणि ही ट्रेन 7:15ला जाणार आहे आणि उद्या मला वाटते 4 ते 5 वाजेपर्यंत पोचणार आहे. तर चला ट्रेनमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या दिवशी फीडबॅक घेण्यासाठी जात आहोत सर्वांचा. तर चला फीडबॅक घेऊया. कसं वाटलं? जबरदस्त, मस्त, एकदम मस्त होती. व्हेरी गुड. प्रतिक्रिया अशी आहे की वेलंकणी टूर्समध्ये एकदम कम्फर्टेबल आहे. आपल्याला कसलंच टेन्शन नाही, ना प्रवासाचं टेन्शन आहे, ना नाश्ता, चहा, जेवण कसलंच किंवा रूमचे सर्व ते लोक आपल्याला व्यवस्थितपणे सगळं काही अरेंजमेंट करतात. अंकल शिनुगड्या त्यांनी काढलेली आम्ही त्या टूरमध्ये पार्टिसिपेट झालो. आम्हाला खूप चांगलं बरं वाटलं. जेवण पण चांगलं होतं, नाश्ता पण होता. सकाळी नाश्ता होता, वडे 8 खाले फिरायला पण नेलं एक दिवस आणि 9 दिवस संतामसला नेलं. सगळे चर्च दाखवली आणि छान होते. फिरणं चांगलं होतं. विजय अंकल थँक्यू. पण चांगली वाटली. आता आपला असाच एक आपण जो फोटो काढलेला सर्व आपल्या टूरचा एक म्हणजे स्प्रेड करा, सर्वांना व्हायरल करू. आपला म्हणजे आपल्या टूरचं नाव होईल आणि हळूहळू माणसांना अजून माहिती पडेल. जी आपले 100-150 माणसं आहेत, तर अजून जास्त आपले माणसं भेटतील आपल्याला. माझ्यावर विश्वास ठेवून सर्वांनी आमच्या या टूरमध्ये आले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. विशेष धन्यवाद माझा मित्र डोनाल्ड यांच्या कुटुंबियांचे, की मी जागेवर असेन किंवा नसेन, मी नसेन तेव्हा त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सामान यामध्ये त्यांची सगळ्या ग्रुपची व्यवस्थित निगराणी त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल त्या कुटुंबाला खरोखर धन्यवाद. त्यांचं असं सहकार्य मला पुढे भेटेल अशी मी आशा बाळगतो. चालेल. आता आपले मित्र, आपले व्हिडिओ एडिटर पुष्पा, सर्वांच्या आम्ही गेलो, आमचा प्रवास बी मस्त झाला. अडचण बी होती जाम पुण्याची, पण तुम्ही बी सॉल्व केली आणि आम्हाला मस्तच वाटलं. आम्हाला जेवणा खावण्याचं काय प्रॉब्लेम नाही जाईल. आम्हाला वेळेवर तुम्ही पोचवायला, फिरायला बी नेलं. आम्हाला बहुत बरं वाटलं. जेवणाच्या टायमावर आम्हाला तुम्ही रूम टाइम टू टाइम जेवण. कसं होतं? आम्हाला जेवण असं तुमचे डिश मस्त वाटली. त्याचं जेवण पण मस्त होतं, खूप चांगलं चांगलं आहे एकदम. नाश्ता बी चांगला मिळे, जेवण बी टायमाला चांगलं पण मिळे. टायमाला पण मस्त टायमाला बी आम्हाला मॅनेज केलं. जेवणाचं अरेंजमेंट करी. आमच्या फादरांना बी तुम्ही सरगेले, तलुंशी दिले, त्याच्या आभारी. फादर बी सांगितलं की सरकारबद्दल जीवाला लागला आमचे बोलते कला, ते त्यांना सांगा थँक्यू बोलते. अक्का सरकारनं दोपारच्याला कला मस्त लागला. आवडलेली टूर्स ही वेलंकणी टूर्सची बद्दल जत्रा फार छान झाली आणि मी विजय सिनेकलेचे फार फार आभारी आहे. त्यांनी 130 माणसांचं सांगोपन एवढं केलं की त्यांना जेवणाची सोय, पाण्याची सोय कुठलीच कमी पडून दिली नाही. त्याबद्दल मी विजय सिनेकले यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच या टूरमध्ये त्यानं जे नव्हतं ते त्याने आम्हाला दाखवून पण दिलं. ज्या आता सेंट थॉमसचं चर्च, त्यांची दफनभूमी, हे सर्व आम्हाला त्यांनी त्याच्या टूरमध्ये नसतानाही देखील त्यांनी आम्हाला हे दाखवणं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि ही टूर पुढच्या वर्षी पण निघावी ही त्यांच्याकडे आम्ही कळकळीची प्रार्थना करते. धन्यवाद. हॅलो, माझं नाव प्रांजल कोक्या, नूतन पात्रदर्शन. मी वेलंकणीसाठी निघालो होतो विजय अंकलच्या टूरमध्ये. आम्ही एकत्र टोटल माणसं होतो की 130 माणसं होतो काहीतरी आपण ना, 130 आपण मेंबर्स होतो. आमचा जाण्याचा मार्ग मी तर दुसऱ्या ट्रिपमध्ये होतो. तर आमचा जाण्याचा मार्ग होता पुण्यावरून वेलंकणीपर्यंत. आमचा प्रॉब्लेम काय झाला होता एक, की आमची ट्रेन LTTवरून कॅन्सल झाली आणि ती नंतर आम्हाला पुण्यावरून स्टार्ट भेटली. तर आम्हाला एक ॲडव्हान्टेज भेटला की विजय अंकलने आम्हाला बस उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर मस्त चांगला एक प्रवास झाला आमचा वेलंकणीपर्यंत. तिथे गेल्या आम्ही चर्चमध्ये पोहोचलो. चर्चमधून आलो, लगेच आम्हाला विजय अंकलचा फोन आला की तुमचा ब्रेकफास्ट रेडी आहे. ब्रेकफास्टसाठी लगेच कॉल करायचे.
जेवणासाठी कॉल करायचे, प्रत्येक वेळी रूममध्ये यायचे, आवाज द्यायचा आणि जेवण एकदम अतिसुंदर, म्हणजे काही त्रास नाही, कोणाला फूड पॉयझन झाला नाही, काही म्हणजे व्यवस्थित एकदम. आणि फिरण्याची व्यवस्था पण चांगली, ट्रॅव्हलिंगची व्यवस्था पण एकदम चांगली. आणि ॲडव्हान्टेज म्हणजे असं की आम्हाला येण्यासाठी एक लेट म्हणजे ट्रेन होती, त्याच्यामध्ये आम्हाला एक मस्त ॲडजस्टमेंट करून एक फिरण्यासाठी एक टूर काढली चेन्नईमधून. तर चेन्नईमध्ये आम्ही सेंट थॉमसला गेलो, 2-3 चर्च काढली, मरीना बीच फिरलो. त्याच्यानंतर आम्हाला तिथे आपण जेवणाची व्यवस्था केली आणि अशा प्रकारे खूप चांगला आणि परतीचा प्रवास पण एकदम चांगला झालेला आहे आतापर्यंत, तरी ते खूप चांगलं आहे तरी वाटतं. थँक्यू विजय अंकल. अशा तुम्ही ट्रिप करत राहा, आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू, तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करत राहा. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण पोचलेले आहोत ते म्हणजेच कुर्ल्याला. आणि कुर्ल्यावर आपले सर्वजण आपलं लगेज वगैरे उतरवलेलं आहे आणि आता आपल्याला बस केलेली आहे. तर आपण हे सर्व लगेज वगैरे घेऊन बसमध्ये जाऊया. तर चला बसमध्ये जाऊ.